लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी बंद होणार या अफवेमुळे महिलांनी बुलढाण्यात जिल्हा महिला आणि बाल कल्याण कार्यालयात धडक दिली। गेल्या 2 महिन्यांपासून लाभ कशामुळे बंद झाला याच्या चौकशीसाठी महिलांनी मोठी गर्दी केली। बुलढाणा जिल्ह्यात जवळपास 6.5 लाख महिला योजनेचा लाभ घेत होत्या, मात्र ई-केवायसी मध्ये त्रुटी आल्याने जवळपास 30,000 महिलांचा लाभ त्यामुळे थांबला। या त्रुटीमुळे हा लाभ थांबवण्यात आल्याची माहिती आहे। त्यामुळे ई-केवायसी मधील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी मुभा देण्यात आली अशी मागणी आता लाभार्थी महिलांकडून केली जाते। तर दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मागील 2 महिन्यांपासून पैसे खात्यावर पडत नसल्याने जिल्ह्यातील शेकडो महिला या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यात। केवायसी चुकीच्या पद्धतीने झाल्याने हिंगोली जिल्ह्यातील तब्बल 31,000 लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळत नाही। त्यामुळे ई-केवायसी करण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी आता लाभार्थी महिलांकडून केली जाते। संदीप सोनुले, मी सागुनेतून आलेली आहे आणि आम्ही सगळ्याच महिला इथे उपस्थित आहे। सर, आम्ही ज्या महिलांनी केवायसी केलेल्या होत्या आणि ज्यांनी नाही केल्या त्यांचेही पडले आणि ज्यांनी केले त्याची थांबलेले। तर आमची एवढीच रिक्वेस्ट आहे की सर, आमचे जे लाडके भाऊ आहेत आमची एवढीच रिक्वेस्ट आहे की आम्हाला एक संधी द्यावी आणि केवायसीचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करावा, म्हणजे आम्हाला सगळ्याला लाभ घेता येईल। काही महिलांना भेटलेत आणि काही महिलांना नाही भेटले, तर तो म्हणजे घराघरामध्ये खूप प्रॉब्लेम होत आहे। तर एवढीच रिक्वेस्ट आहे आमच्या भावाला की परत ई-केवायसीचा प्रॉब्लेम, हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करा। माझं नाव गोदावरी भास्कर मावदे, मी आंबोडा येथून आलेले आहे। जसं की माझे 2 महिन्यापासून पैसे थकलेले आहे लाडक्या बहिणीचे, तर इथं मी बालविकास तिथे आलेले आहे। केवायसी पैसे का नाही आले, का नाही, जसं तर चौकशी केली ते म्हणणे की ही केवायसी करून घ्या, म्हणजे जसं हा चुकलेली आहे। काय विनंती असणार आहे सरकारला? सरकारला आहे की जबाल एकदा समजा त्यांनी हे करावे, जसं की केवायसी चालू करण्यात यावी असं।